ह्याच्यामध्ये मिलिटरीचा मी हर्ष. अजून आजचा ब्लॉग होणार आहे अंबरनाथ टू सुरत हा ब्लॉग होणार आहे. तर स्टेडियम घरचा राडा नाही दाखवला, खूप पसार होता सर. आता पोहोचलोय अंबरनाथ स्टेशनला. आमची गाडी आहे 7:17 अजून ही आपल्याला दादरला जायचं आहे. कुठे चाललोय आपण? कशाला? फिरायला. नेपाल सीमा पर बने 17 मदरसे सील, नवासी अवैध निर्माण उठाए गए. पाकिस्तान से मंगवाए हथियारों की खेप उठाने बॉर्डर पर पहुंचे असला दमलोय काय विचारायचं नाही. पूर्ण या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्म दमलोय नाही का. आता जाऊन एका सीटवर जाऊन बसणार आहे गपचूप. तर मी काय एवढं ब्लॉगमध्ये आपल्या शूट नाही केलं, कारण की ट्रॅव्हलिंगचे म्हणजे सामान आपल्याकडे खूप होतं. अजून इथून प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवरून या प्लॅटफॉर्मवरून आता काय अजून काय गर्दी नाही. ट्रेन पूर्ण मोकळी आहे. ही आपली ट्रेन. तर आपण बसलोय. पूर्ण प्लॅटफॉर्म मोकळा आहे. अजून लय धावपळ झाली आपल्याला. आता सेंट्रल लाईनमध्ये आपण. मला वाटलं ट्रेन सुटली म्हणून मी पळत आलो. फक्त ते ट्रेन आता जागेवर. स्वारस एन्जॉय अंटिल द लास्ट स्टॉप. पाहिजे माझ्या बाबूला आंखों में पानी. दादरमध्येच आम्ही. अजून काय आता जेवण वगैरे केलं आहे. सकाळपासून आत्ता जेवण केलं आहे. तर पूर्ण हालत टाईट झाली. त्या सुरतवरून वडोदराहून डायरेक्ट मग तिथून आपला पूर्ण प्रवास चालू होतो. काय कुठं चाललाय? हॅलो हाय. मी गुजरात डोळ्यात काय तर गेले वाटतं. माँ का प्यार. कसा एकटा बसलाय. एक शेंबडे इकडं, एक शेंबडे इकडं. खाली यायचंय.
एक डिंपल आहे कितना हायले पादी पादी इडली गाणं वर किती पडले? 100 पैकी 100 बघे चंबक 200 पडले 100 बया 5 झाला 200 पैकी 200 मध्ये पोहोचलोय. वडोदराला जायला आपल्याला 6 वाजणार आहे. आता वाजले 2 वाजेल आपले. तर कंटाळा येतोय. मित्रांसोबत ट्रिप गेल्यावर थोडीफार मजा तर येते, फॅमिलीसोबत काहीच मजा येत नाही. त्याला आता थोडं जसं जसं आपल्याला कंटेंट भेटेल तसं शूट करायला थोड्याच मिनटात पोहोचणार होतो पण वडोदराला. अजून तोपर्यंत आपल्याला फॉरेनर भेटला. अजून आपण 20 मिनटं ट्रेन आपली थांबली, तोपर्यंत व्ह्यू बघून घेतला. चांगली केली गुजरात. काका आलेत आपल्याला घ्यायला आता. वडोदराला पोहोचलो. काका आलेत आम्हाला पिक करायला. चला जाऊया आता मावशीच्या घरी भेटू. चला त्यामध्ये मिलिटरीच्या व्हॅनमध्ये बघा लय मोठी गाडी आणली तुम्ही, पण ह्याच्यात बसून डायरेक्ट घरी जाणार आहे आम्ही. मला वाटलं काहीतरी अशी एर्टिगा आणली असती. तर आम्ही पोहोचलो वडोदराला. अजून काका त्यांची मोठी व्हॅन घेऊन आलेले. ते ड्युटीवरूनच डायरेक्ट आम्हाला पिकअप केलं. त्यांच्याकडे मोठी गाडी नव्हती म्हणून व्हॅन घेऊन आले. अजून वडोदराला एक स्वच्छता वगैरे छान आहे. खूप छान प्लेस आहे. स्वच्छता एक छान होती. अजून मग आपण बेस कॅम्पमध्ये पोचलो जिथे ते राहतात. मग फुल चेकिंग वगैरे झाली आपली. अजून इथं आर्मीवाले आता आलो आहे मावशीच्या घरी. बॅगा सामान वगैरे ठेवतो. अजून मी पाणी नाही पिलं, तो दुपारी समोसा खाल्लेला. पाणी वगैरे पिऊया, फ्रेश वगैरे होऊया, मग भेटूया. चला आता आलो आहे सायकल राईडला. पूर्ण अंधार आहे. हा पूर्ण बेस कॅम्प आहे, म्हणजे मिलिटरी लोकांना राहायला सोय वगैरे आहे. इथे लहान पोरांचं गार्डन आहे. चला तिकडे जाऊया. पोरांचं गार्डन आहे इकडं. सगळे मिलिटरीवाल्यांची पोरं आहेत. पैसा तर अंबरनी पहिल्यांदा गार्डन बघितलं असं करायला लागलाय तो. अजून इथं प्रत्येक जागेला मिलिटरीचे एकदम आशाने पूर्ण एकदम हाय लेवलची सिक्युरिटी इकडं. तर आता चला घरी जाऊया. फर्स्ट टाइम 100 सायकल्स ट्राय करते मी. इथं कुत्रं पाठी लागते का. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. तर मी एवढा थकलो आहे ट्रेनमध्ये. मला नीट झोपायला भेटणार. पूर्ण वगैरे गेले. मटण दूध एकदम मटण भेटला. अजून काय हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अजून आपले बॅक टू बॅक व्लॉग येणार आहे फॉर न्यू व्लॉग्स. आय होप यू एन्जॉय दिस व्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.